शिमग्याचा ढोल कसा वाजतोय र कोकणात शिमगा गाजतोय र शिमग्याचा ढोल कसा वाजतोय र कोकणात शिमगा गाजतोय र भक्त भेटीला देव निघाला सारा कोकण हरिचंद नाचतोय र शिमग्याचा ढोल कसा वाजतोय र कोकणात शिमगा गाजतोय र शिमग्याचा ढोल कसा वाजतोय र कोकणात शिमगा गाजतोय र भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी कारी नयवा बशी नयवा नाही तर सुसाट आगीन गाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी ना 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 ना
दररोजचा असला तरी पूर्ण जिल्ह्यामध्ये उत्सव साजरा होतो. तर आता उत्साही या ठिकाणी जमलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्व गुंजा बांग या सर्व आपल्याला अनुभवता येईल. अरे पहिला सगळं झोपा, धूम मचालाय धूम. हा पहिला प्रकार. प्रथमेश गुंजाळ, वैभव कडव, रोहित गुंजाळ, प्रथमेश शेडगे, अमोल पेडणेकर, दयानंद गुंजाळ, प्रणय गुंजाळ, शिवराज चव्हाण, समीर कडव, भैया शेडगे यांच्या पहिल्याच फेरीमध्ये मुंबईमध्ये सामान्य पंच असलेले बाळा शेडगे सर्व तरुण मित्रांना मार्गदर्शन करत आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षी
पेडगे रमेश गुंजार बाळा शेडगे रोहित गुंजार वैभव कडाव यांचं या ठिकाणी कडाव असं मला वाटतं कारण मी आजपर्यंत चिखलामध्ये लोळून अशा प्रकारचे होळी उत्सव कुठे होत असेल मी तर बघितलं नाही बघितलं असेल बाकी लोकांनी तर ठीक आहे मी बघितलं नाही साफ करायचा आहे। यानंतर सर्व भाविकांना या ठिकाणी आपलं नवस नारळ ठेवून नवस आणि आपली गारणी काय आहे ती करायची आहे। तर पाला पातोळा बाजूला करायचा आहे। सर्व खेळाडूंना पाला पातोळा बाजूला करून त्या ठिकाणची जागा स्वच्छ करायची आहे। सर्व भाविक भक्तांचे त्या ठिकाणी
संपले संपला हे बाबा झालं नाही फॅब्रिकेशन क्षेत्रामध्ये त्यांचं या वर्षापासून शिवापूर आणि माणगाव सिंधुदुर्ग परिसरात त्यांची या ठिकाणी कामं चालू आहेत आणि ज्याला कोणाला चांगल्या प्रकारचं काम करून घ्यायचं असेल तर अमोल पेंडेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अंतिम सामना आपली कर्तव्य बजावत आहेत. शेवटचा नारळ धरण्याचा खेळ चालू आहे. नैनेश शेडगे आणि भैया शेडगे भाऊबंदीची जुगलबंदी या ठिकाणी चालू आहे. भाऊ कोण बाजी मारतोय. नैनेश शेडगेची पकड घोरपडीपेक्षा जबरदस्त आहे असं मला तरी भैया शेडगे प्रयत्न सोडत नाही आहेत. कानात काहीतरी भाऊबंदीला सांगत काय माहिती नाही पण नैनेश शेडगे यांची पकड वाजंत्री मारुती माजी सरपंच आलेला आहे आणि समीर कडव यांच्या या कान वारा आलेला आहे. पाहू आपल्या सर्व गडकऱ्यांना काय सूचना देत आहेत ते पाहू. हा देवा काय म्हणणं आहे काय नाही चाललं काय म्हणणं आहे? देवा गावागावात 5 दिवस सिग्मा केलेला आहे आणि आज उपवास होया त्यासाठी तुला हाक मारला देवाला राग आलेला आहे असं वाटत दिसतं. काही अनुचित प्रकार होत आहे की काय. सिग्मा केलेला आहे त्यावेळेला तुला हाक मारलेला आहे त्याला उपवास गावात होया तो उपवासासाठी तर काय तुला म्हणणं आहे ते सांग गावाला. ए समीर चिखलात उडी मारा मार उडी आजकीचा की सोळकीचा आपलं पाणी झालं ते देवा पूर्व दिशा जावा भाविक भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत.
सभापती मोहनजी सावंत या ठिकाणी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना खाली हाताने येताना दिसत आहेत. मला वाटतं ही दिशा चुकली असेल तर यावर उभं करून काय चूक भूल झाली त्याचा कारण त्याचा आढावा आपले पालक काय कोणाची चूक भूल झाली आहे का भाऊसर देवाच्या अंगात आलेला आहे. तुषार पाटकर आणि समीर कडव आता काय सांगतात पाहू. पुन्हा याद काढला माझी होय देवा चांगल्याप्रमाणे काय गाव आहे ना दक्षिण दिशेत. आता कुठल्या दिशेत जायचं सांगा. अरे गाव कला कसा हा? गावकऱ्यांची एकी आहे काय सांगतो दिसत तर नाही मला हा? मग जमाई किती वाजता सांगितलं आणि तुम्ही जमलाव किती वाजता हा? जमल्यावर देवा लय कडक ऊन पडलाय. ऊन पडला कसा हा? आता वरच्याला इचारा लागल. आणि सांगता ऊन पडला डांबराचे रस्ते कॉन्क्रीटचे केला हा? देवा काय गावच्याला काय अडकी विचारताय. किती लावतानी? पण सगळ्या गावाला पुरा कुठल्या दिशा देवा तिकडच्या म्हणजे तिकडच्या दिशेत पहिलं गेलं. आता कुठल्या दिशेत दक्षिण दिशेत गडाकडे जायला सांगतोय देव. चला बाबा बेगीन येवा. शिक्षक वर्ग आणि सर्व महिला भगिनींनी या होळी उत्सवासाठी होळी उत्सवाला आलेल्या सर्वांनी आपापल्या परीने मिळालेला आहे. तर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होणारा कार्यक्रम सगळे रीतिरिवाज सर्व रीतिरिवाजाप्रमाणे सावंत या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि त्याचा सर्व गावकऱ्यांना कसा लाभ मिळेल याचाही पुरेपूर प्रयत्न समीर कडव यांच्या पुन्हा एकदा अंगात आलेला आहे. देव उभे राहिले. काय रे पुन्हा हाक मारलंस. होय देवा देवा चांगल्याप्रमाणे उपज मिळालेला आहे. त्याचा विल्हेवाट कसा काय लावायचा आणि कशा पद्धतीने तो सांग. तर आता आटकीचा नाही सोळकीचा उपद दिलाय हा. तर सगळ्या गरीब घरास पूर्ण गावाच्या हुमऱ्यास नावान गावाया सगळ्यासनी सारखा गावाया नाहीतर पातळी गुढी ठेवशात आणि नंतर मग जाशा जाणार या चालायचं ना पचायचं नाही हा. सगळ्यासनी व्यवस्थित पोचवा नावान. चला लांग सोड. अरे नावांना रे बाबा उपज. विशारद वैभव कडव हे या क्षेत्रामध्ये PhD आणि युद्धासाठी सज्ज आहे आणि त्यांना जोड म्हणून मोहन सावंत साहेब आणि सर्व गावकरी मंडळी आणि खास ठाण्याहून या युद्धासाठी उपस्थित असणारे मनोज सावंत हे या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिला डाव टाकण्याचा
प्रयत्न होता पण तो असफल झाला. पाहू कोण बाजी मारते. यांची पकड एकदम मजबूत असल्यामुळे मला वाटतं युद्धाची तटबंदी असू नये म्हणून सकारांबा अतोनात प्रयत्न करत आहे. तटबंदी हलण्याचा प्रकार दिसतो या ठिकाणी. आणि वैभव शिंदे या दृश्याची हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये वैभव शिंदे यांचं सर्व गावच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण त्यांच्या माध्यमातून शिवापूर गावची परंपरा आणि शिवापूर गावची होळी या पूर्ण महाराष्ट्रावर गेलेले आहेत. आणि प्रभाकर हे प्रतिनिधी त्यांच्या माध्यमातून या शिगमोत्सवाचा दृश्य दूरदर्शन टीव्ही आणि सर्व सोशल मीडियाच्या माध्यमात पसरलेलं आहे. आणि युद्ध चालू आहे. अजून काही कोणाला गणेश शेडगे हे फितूर झालेले आहेत. आणि या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये गेलेला प्रकार दिसतो. वैभव आणि काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग, मानसांनी मानसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला